आणि आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलेला आहे. शेतमालाच्या वजनामध्ये तफावत आढळल्याच्या तक्रारीनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात पणन संचालकांनी ही कारवाई केली आहे. आता या बाजाराला शेतमालाची खरेदी, विक्री किंवा लिलाव करता येणार नाहीये. पुण्यामधील गुरुवार पेठेतील राष्ट्रभूषण चौकाजवळून लाल रंगाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. दुचाकी घेऊन जाणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केलाय. पंढरपूर मंदिर समितीनं लाडू प्रसादाच्या दरामध्ये सध्या वाढ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साखरेचे दर वाढले असले तरी 70 ग्रॅम वजनाचे 2 लाडू 20 रुपयांनाच मिळणार आहेत. रोज 20 ते 30 हजार लाडूंची इथे विक्री होते. दरवाढ न करण्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाशिमच्या कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील काही भागामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच सोयाबीनवर पानं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुहेरी संकट निर्माण झालंय. कृषी विभागानं पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे 97 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. पाथर्डीमध्ये 41, नगरमध्ये 18 आणि शेवगावमध्ये 11 टँकर्स सुरू आहेत. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेवर प्रशासनाचं लक्ष असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. मराठवाड्यामध्ये 26 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकांवर संकट आलंय. विभागामध्ये सुमारे 100 मिलीमीटर पावसाची तूट आहे. टंचाईची शक्यता वाढलेली आहे. जायकवाडी वगळता धरणांमध्ये पुरेसा साठा नसल्यामुळे उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चिखलदऱ्यामध्ये विकेंडसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना आता काही तरुणांनी चालत्या क्रुझरच्या टपावर बसून डान्स करत धोकादायक प्रवास केला. मेळघाटातील नागमोडी रस्त्यांवरील या प्रकाराचा व्हिडिओ सध्या समोर येतोय. हुल्लडबाज पर्यटकांवर टीका केली जाते, तसंच त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पालघरमध्ये 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे. प्रियकरासोबत गेल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना मिळाली. कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केलेला आहे. कासा पोलिसांकडून तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये भीषण अपघात झालाय. उड्डाण पुलावर दुचाकी दुभाजकाला धडकल्यामुळे जालन्यामधील 2 तरुणांचा मृत्यू झालाय. 1 तरुण जखमी झालाय. वेदांत नगर पोलिसांकडून घटनेचा पुढला तपास सुरू आहे. जालन्यामध्ये मृत भाचीची बदनामी केल्याच्या रागातून तरुणाची हत्या झालेली आहे. नागेवाडी परिसरातील या प्रकरणात 4 जणांविरोधात हत्येसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. एकाला अटक करण्यात आली आहे. गोंदियामधील झर्री इथे झुडपी जंगलामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. 12 जणांना पकडलेलं आहे. इथे पसार झालेले आहेत. कारवाईमध्ये 12,04,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयाजवळ एमडी विक्रीसाठी आलेल्या 2 तस्करांना गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकानं अटक केली आहे. आरोपींकडून 13 एमडी, त्याचबरोबर 13 ग्रॅम एमडी आणि 2 आयफोन्स आणि मोपेड जप्त केले. मुंबईमध्ये बीएमसी कर्मचारी असल्याचा भासवून रिक्षा चालकाकडून 19,500 रुपये उकळणाऱ्या तिघांना खेरेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 2 मोटरसायकल्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे. अहिल्यानगरच्या खर्डा पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडून 41 लाखांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त केलेली आहे. टेम्पोसह एकूण 51 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. चालकाला अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरात एआयच्या मदतीनं डॉक्टरांचे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून प्रतिबंधित गोळ्या घेतल्याचा प्रकार उघडकीला आलाय. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढला तपास सुरू आहे. अकोल्यामधील प्रसिद्ध गोरक्षण रोडच्या राजाचं ढोल ताशांच्या गजरामध्ये थाटामाटात आगमन झालं. बापाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी शिस्त राखत मिरवणूक सुरळीतपणे पार पाडली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच मावळामधील गणपती मूर्तिकारांच्या कारखान्यामध्ये लगबग वाढली आहे.
बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार मेहनत घेत आहेत. मध्य रेल्वेच्या नेरूळ स्थानकामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 477 विना तिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून 2,31,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. कारवाईसाठी 24 टीटीई आणि 4 RPF जवान तैनात केलेत. 15 डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचं काम हातात केलं जाणार आहे. यासाठी 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान रात्री 15 दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे टिटवाळा कसारा मार्गावर अनेक लोकल्स रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्या कमी सुद्धा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईच्या मेट्रो 7A विमानतळ मार्गिकेवरील सुमारे 260 कोटी रुपयांचं उन्नत बांधकाम पाडून पुन्हा एकदा करावं लागण्याची शक्यता आहे. उंचीच्या नियमांसंदर्भात आक्षेप घेतल्यामुळे हा पेच आता निर्माण झालाय. तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यामधील वीज टंचाईचा प्रश्न मिटणार आहे. वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरला 75 वर्ष जुनी कळवा कल्याण पारेषण वाहिनी 110 kV वरून 220 kV करायला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. सुमारे 488 कोटींच्या या प्रकल्पामुळे वीजपुरवठा क्षमता वाढणार आहे. मुंबई विमानतळावरील काही विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्यानं नवी मुंबई विमानतळ आणि टर्मिनल 2 वर स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे विमानतळावरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी एअरलाईन्सकडून टर्मिनलची माहिती तपासण्याचं आवाहन केलेलं आहे. अमेरिका इराण युद्ध आणि पाकिस्तानी हवाई हद्दीमधील निर्बंधांचा भारतीय विमान कंपन्यांना फटका बसलाय. एप्रिल-जूनमध्ये भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक 10.5% कमी होऊन सुमारे 1 कोटी झालेली आहे. परदेशी विमान कंपन्यांच्या प्रवासी संख्येमध्ये मात्र 7% वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये 96 नवी वाहनं आता येणार आहेत. 4 नवीन पोलीस ठाणे त्याचबरोबर 2 परिमंडळं आणि 3 सहाय्यक आयुक्त विभागांसाठी ही वाहनं मंजूर केलेली आहेत. यामुळे पोलीस दलाची वाहन संख्या 4,889 वरून 4,585 होणार आहे. बदलापूर MIDC मधील उद्योजकांकडून थेट मालमत्ता कर वसुलीचा नगर परिषदेचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्द केलाय. मूलभूत सुविधा देण्याचा करार होईपर्यंत पालिकेला कर आकारता येणार नाही असं म्हटलंय. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधील कंत्राटी शिक्षकांच्या तासिका मानधनामध्ये वाढ झालेली आहे. माध्यमिक पात्र शिक्षकांना 250 तर प्राथमिक प्रशिक्षित शिक्षकांना 225 रुपये प्रति तास मानधन मिळणार आहे. ही वाढ पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी खासगी एजन्सीच्या ॲपवर वर्षाला 54 लाख रुपये खर्च होतोय. आता सर्वसाधारण सभेनं हजेरी ॲपसाठी 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी नव्यानं निविदा काढण्याचे आदेश दिले. अमरावती अग्निकांडानंतर आरोग्य विभागानं 24 तासांमध्येच निर्णय बदललाय. अकोल्याचे उपसंचालक कार्यालय अमरावतीमध्ये हलवण्याचा निर्णय रद्द केला. उपसंचालक आठवड्यामधून 3 दिवस अमरावतीमध्ये उपस्थित राहतील.